कुळी झालती, बेंडकी बेंडकी. पण ती बेंडकी त्या जंगलात जिथे तपस्वी 5-25 पेंज तयार करायचे, पेंज मातीच्या माठात एकदाच खायचे, ती पातळ पेंज. दुपारी तप संपलं म्हणजे भोवताल बसायचे आणि त्यातली पेंज घ्यायचे, आपल्या आपल्या परातीत खायचे, पुन्हा उद्या दुसऱ्या दिवशी तप करायचे. ती अप्सरा बेंडकी झाली, पण तिनं उशाप मागितला, जा ऋषीचे प्राण वाचवशील तर तू शापमुक्त होशील, तुला सौंदर्य प्राप्त होईल. ती बेंडकी त्या जंगलात जिथे ऋषी, एक दिवस पेंज तयार झाली, ऋषी तपाला बसले. 7-8 फूट लांबीचा जहरी साप सळसळ करत आला. पेंज खाण्यासाठी त्यानं आत जाऊन पडला.